चकली करायची म्हटली की डाळ तांदूळ भाजणं आलं, त्यानंतर ते दळून आणायचं आणि मग या भाजणीच्या पिठाची चकली करायची. कधी कधी वेळ नसतो आणि मग भाजणी दळून आणायचं राहून जातं. तर मग अशा सणासुदीच्या गडबडीतसुद्धा झटपट घरच्या साहित्यात करता येईल अशी बिना भाजणीची चकली आज आपण करणार आहोत. स्वादासाठी ओवा, धणेपूड, जिरेपूड पिठामध्ये घालायची. पाण्यामध्ये मीठ, तिखट, साजूक तुपाचं मोहन घालायचं आणि उकळतं पाणी घालून हे जे पीठ आहे ते भिजवून घेतलं. 15 मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवून दिलं. त्यानंतर पीठ छान मळून घ्यायचं आणि या पिठाची चकली करून घेतली. मध्यम आचेवर तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत चकली जी आहे ती तळून घ्यायची. हे बघा अगदी कुरकुरीत अशी होते. महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत कमी साहित्यात अगदी गडबडीच्या वेळेतसुद्धा झटपट अशी ही चकली तयार करता येते. जरूर करून बघा. याची सविस्तर रेसिपी प्रमाणासहित तुम्ही मराठी किचन यूट्यूब चॅनलवर पाहू शकता.